चंद्रकांत कळंबे यांचा मोबाईल विकास गोगावले यांनी खेचल्याचं फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रकार हास्यास्पद। शिवसेनेच्या दोन्ही नेत्यांची एकत्रित पत्रकार परिषद। पोलादपूर तालुक्यातील तसेच महाड आणि माणगाव तालुक्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि शिवसेनेचे संपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे यांचा मोबाईल आमदार पुत्र विकास गोगावले यांनी खिसकावत खेचल्याचं फेक नरेटिव्ह मतदार जनतेमध्ये जाणीवपूर्वक पसरवलं जात आहे। हा प्रकार हास्यास्पद असून पूर्वी देखील उमेदवारांचे स्वर्गीय वडील महाडमध्ये पोलादपूर फोडला, माणगाव फोडला आणि पोलादपूरमध्ये महाड व शहर फोडला, महाड तालुका फोडला अशा खोट्या वल्गना करीत असत। आता बाप से बेटा सवाई अशा प्रकारे खोटं पसरवण्याची भाषा प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून केली जाते आहे, असा समाचार चंद्रकांत कळंबे आणि विकास गोगावले यांनी पोलादपूर शिवसेना संपर्क कार्यालयामध्ये संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करून घेतला। 200-300 म्हणजे मला काय समजलं, लोक 1000 लोक येऊ शकतात, 2000 लोक येऊ शकतात, 3000 लोक येऊ शकतात, 4000 लोक येऊ शकतात, हे फार फार 22000 लोक ते 25000 मध्ये लोक ही ज्या वेळेला भरत शेठना आशीर्वाद देण्याकरता येतात, त्यावेळेला आता 200 आणि 300 रुपये जर काय लोक आणली असती तर एवढी गर्दी झाली असती का? ही भरत शेठवरती प्रेम करणारी, शिवसेना पक्षावरती प्रेम करणारी लोक होती आणि म्हणून येणाऱ्या 20 तारखेला मतदार त्यांना जागा दाखवून देईल जे भरत शेठवरती पक्षावरती आरोप करतायत। आणि मतदारांना माहिती आहे की अशा पद्धतीने विरोधक ज्या ठिकाणी बोलत आहेत की कुणाला मदत केली म्हणजे हे जनतेवरती उपकार करतात, जनतेवरती उपकार आम्ही कधीच करू शकत नाही, उलट जनतेचे उपकार आहे आमच्यावरती। आणि जिथं माझी जनता अडचणीत आहे तिथं भरत शेट्टी नेहमी त्यांना अडचणींना सोडवायचा प्रयत्न केलेला आहे। आज त्या अडचणीची जर का विरोधक खिल्ली करत असतील तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या 20 तारखेला जनता त्यांना त्यांची जागा दाखवणार की विकास गोगावले काय बोलणार ते 24 तारखेला सर्व लोकांना कळलं। आता मी काहीच कुणाविषयी बोलणार नाही आणि मला फार कुणाला महत्त्व देण्यात काही अर्थ नाही, कारण की पहिलं त्यांनी लोकांकडे जावं आणि लोकांकडे पहिली विचारपूस करावी किंवा या जनतेचे 5 वर्षांमध्ये आमदार गेले 15 वर्षांमध्ये आमदार भरत गोगावले जो कोट्यवधी रुपयाचा निधी आणला त्याचा पाव हिस्सा जरी यांनी आणला असेल ना तर त्यांनी दाखवावं। म्हणून येणाऱ्या 23 तारखेला जनता कुणाची जागा दाखवत हे जनता जनार्दन ठरवत, कारण की मायबाप जनतेचा विचार केल्याच्यानंतर ही नेहमी भरत शेठ गोगावलेच्या बाजूने राहिली आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये महायुतीचा उमेदवार आमदार भरत शेठ प्रचंड मताने विजयी होईल। गेले 25 वर्ष मी राजकारण करतो शिवसेनेचे पोलादपूरमध्ये, प्रभाकर मोरेपासून बरेचपर्यंत। प्रभाकर मोरेचे 3 टर्म आणि एक हरलेली म्हणजे 4 टर्म आणि आमदार भरत गोगावले यांचे 3 टर्म आणि 4थी। एवढ्या वर्षामध्ये पोलादपूरमध्ये फॉर्म भरायला किंवा महाडला सभेला लोक आतापर्यंत आम्ही नेली, त्यामध्ये हायेस्ट रेकॉर्ड यावेळेला कार्यकर्त्यांनी स्वतः एसट्या बुक करून माणसं नेली। जवळजवळ 4000च्या पुढे लोक यावेळेला पोलादपूरून गेलं। काही ठिकाणी असं आम्हाला भीती होती की भात कापणीचं सीझन आहे, लोकांना पंढरपूरलाही जायचं, एखादा तालुका वारकऱ्यांचा आहे, लोक निघतील का नाही निघतील, पण लोकांनी ST मध्ये असेल किंवा ज्या बरोबर गाड्या होत्या त्या टपावरती बसून लोक गेली। काही ठिकाणी तर आम्हाला लोकांची दुसऱ्याशी मॅसेज आले, लोक रुसली की आम्ही रस्त्यामध्ये गावामध्ये बसून राहिलो होतो, आम्हाला काय बोलवलं। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये स्वयंस्फूर्ती जशी पंढरपूरला लोक जातात स्वतःचं काम टाकून, त्याप्रमाणे आमदार भरत गोगावले यांचा फॉर्म भरण्यासाठी लोकांनी तो फॉर्म भरण्याचा कार्यक्रम नव्हता, तो एक उत्सव होता। उत्सव जसा लोकशाहीमध्ये मतदान हा उत्सव आहे, त्या उत्सव साजरा केला विजयाचा, त्याचं साक्षी त्या दिवशी 22 ते 25 लोक येऊन लोकांनी पुढचा रिझल्ट निवडणूक ही आम्ही जिंकलेली आहे तेव्हा काय नाही। परवा कदाचित जे वावड्या उठवत आहेत आणि माननीय आमदार साहेबांचा फॉर्म भरला त्याविषयी माझं भाषण कदाचित ऐकलं नसेल आणि तुमचा आता मुंबईमध्ये दौरा झाला, दौऱ्यामध्ये माझे मुंबईच्या बऱ्याचशा पत्रकारांनी मुलाखत घेतलेली आहे, भाषणं जर ऐकली त्याने निश्चितपणे हा जो नरेटिव्ह विनाकारण आता त्यांच्याकडे काही भांडवल नाही, मतदारांजवळ जाण्यासाठी काही भांडवल नाही, मग आता एक फेक नरेटिव्ह तयार केलेला आहे। मला तर परवा असं कळलं की आमचे पोलादपूरचे 2 नगरसेवक उद्या उपाटा गटामध्ये चालले, असं मला कळलं आहे की विकास शेठ यांनी माझ्या हातातून मोबाईल ओढून घेतला, आमचं भानगडी झाल्या, म्हणजे हा आम्हालाच कळत नाही। उलट आम्ही प्रतिज्ञा केली पोलादपूर तालुक्यातून आमदार भरत गोगावले यांना 10,000चा लीड देणार आम्ही, तो लीड अद्याप कुठल्याच नेत्याला याच्या पुढे गेलेला नाही।
आणि तो विडा आम्ही उचललेला आहोत, दरिद्रांच्या भूमीत आम्ही आहोत. त्यामुळे हा चुकीचा संदेश देणाऱ्याला माझी विनंती आहे की आपण आपली काय आहे हे बघा, आपली माणसं तपासा किंवा राखा. आता येणाऱ्या ज्या तारखा तुम्ही दिलेत 9, 10, 14 त्यामध्ये तुमचीच बरीचशी आम्ही माणसं येऊ या ठिकाणी.